श्री स्वामी समर्थ. उद्या आहे आजा एकादशी. श्रावणातील शेवटचा गुरुवार. श्रावणातल्या आजा एकादशी दिवशी वाचा ही कथा. अनेक पापापासून तुमची मुक्ती होईल व भगवान विष्णू हे प्रसन्न होतील. चला तर बघूयात. एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आली आहे. यंदा श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 29 ऑगस्टला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील सगळे संकटे हे दूर होतील. तसेच भगवान विष्णूंची कृपा मिळण्यासाठी आजा एकादशीचे व्रत देखील केले जाते. या एकादशी दिवशी भक्तिभावाने विष्णूंना ध्यान करून एकादशीचे पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ प्राप्त होते. जाणून घेऊया एकादशीची संपूर्ण कथा. कसं विष्णू भगवानांना जे प्रिय आहे ते करा. गुरुवारी तुम्ही होईल तेवढे पिवळे वस्त्र परिधान करा. परत पिवळा कपडा म्हणजे पूजा करताना खाली पिवळा कपडा घाला व पिवळे फुल वाहा भगवान विष्णूंना. तसंच फळ किंवा मिठाई हे म्हणजे पिवळे घ्या, केळी घ्या, तुम्ही काही पण पिवळे फळ घेऊ शकतो. म्हणजे पूजेसाठी तुम्ही नैवेद्य वगैरे, कारण भगवान विष्णूंना पिवळा कलर खूप प्रिय आहे. म्हणून आपण गुरुवारच्या दिवशी हे पिवळे वस्तू असे तुम्ही म्हणजे प्रसादासाठी घेऊ शकता. तसंच एकादशीची तिथी भगवान विष्णूंना समर्पित करण्यात आली आहे. यंदा श्रावण कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 29 ऑगस्टला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतील. तसेच भगवान विष्णूंची कृपा मिळण्यासाठी आजा एकादशी व्रत देखील केले जाते. या एकादशीच्या दिवशी मनोभावे विष्णूंची ध्यान करून एकादशीचे पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ प्राप्त होते. जाणून घेऊया एकादशीची संपूर्ण कथा. एकादश व्रताची कथा. आजा एकादशीची कथा ही सत्यवादी राजा हरिश्चंद्राची संबंधित आहे. कुतीचा पुत्र युधिष्ठिर म्हणाला, हे भगवान, श्रावण कृष्ण पक्षात येणारी एकादशीचे नाव काय आहे? मला एकादशीचे महत्त्व सांगा. त्यावेळी मधुसूदनने म्हणाले, या एकादशीचे नाव आजा एकादशी आहे. याचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापाचा नाश होतो. जो व्यक्ती या दिवशी भगवान ऋषिकेशाची पूजा करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. चला तर आता आपण जाणून घेऊया कथा. पौराणिक काळात हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करत होता. राजा राज्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता. एकदा देवानी त्यांना परीक्षा घेण्याची योजना आखली. राजाने स्वप्नात पाहिले की त्याने आपले राज्य विश्वामित्र ऋषींना दान केले आहे. तसेच एके दिवशी राजाने आपले वचन पाळण्यासाठी आणि मागच्या जन्मातील कर्माचे परिणामामुळे आपला मुलगा आणि पत्नी यांना विकले. स्मशानभूमीतून लोकांच्या अंतिम संस्काराचे काम करणारे चांडाळाने हरिश्चंद्राला विकत घेतले. तो स्वतःला चांडाळाचा गुलाम झाला. त्या चांडाळ्यातून कफन घेण्याचे काम त्यांनी केले, परंतु त्याने सत्य कधीही सोडले नाही. बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला आपल्या कृत्याबद्दल वाईट वाटले. तो या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला. गौतम ऋषी आपल्या जवळ पोहोचावे असे त्यांना वाटत असताना तो समोर आले. हरिश्चंद्राने त्याला प्रणाम केले आणि त्यांच्या दुःखाची गोष्ट सांगू लागले. तसंच राजा हरिश्चंद्राची दुःख कथा ऐकून महर्षी गौतमी ही दुःखी झाले. तेव्हा ते राजा म्हणाले, हे राजा, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव आजा एकादशी आहे. एकादशीचे विधीप्रमाणे व्रत करा. तसेच रात्री जागरण करून पारायण करा. त्यामुळे तुमचे सर्व पापे नष्ट होतील. असे सांगून महर्षी गौतम अंतर्धात पावले. आजा एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षीच्या सल्ल्यानुसार विविध व्रत आणि पारायण केले. या व्रताच्या प्रभावाने राजाचे सर्व पापे नष्ट झाली. तसेच स्वर्गात ढोल वाजू लागले आणि फुलाचा वर्षाव सुरू झाला. राजाला समोर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवेंद्र असे देव उभे राहिलेले दिसले. आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली दिसले. व्रताच्या प्रभावामुळे राजाच्या
राजाच्या त्याचे राज्य परत मिळाले. ऋषीने हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते, परंतु आजा एकादशीचा व्रत परिणाम झाल्यामुळे ऋषीने निर्माण केलेले सर्व भ्रम संपला आणि शेवट हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले. हे लोक व्रत नियमितपणे पाळतात आणि रात्री जागरण करतात. त्याची सर्व पापे नष्ट होतात. अशी शेवट त्यांना स्वर्ग प्राप्त झाली. एके दिवशी व्रताची कथा नुसती श्रावण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त झाले. अशी आहे आजा एकादशीची माहिती. आणि तुम्ही काय आजा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जाऊन एक दिवा लावून यायचा आहे. म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली दिवाला आजा एकादशीची माहिती. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.